नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे स्थानकाबाहेरील मुजोर रिक्षा चालकाच्या विरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाची धडक मोहीम. 10 लाखांचा दंड वसूल. रस्त्यावर कचरा टाकणं या नागरिकांना दंड लावावा. आयुक्त सौरभ राव. आणि नाला आहे का रस्ता, हे ओळखा. आमदार संजय केळकरांचं आव्हान. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. प्रवाशांकडून 9.15 भाडे आकारणी. प्रवाशांशी हुज्जत घालणे. वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या ठाणे स्थानकाबाहेरील मुजोर रिक्षा चालकांविरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने धडक मोहीम राबवली आहे. 1 ते 17 एप्रिल या काळात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर या विभागाने कायदेशीर कारवाई करून त्याच्याकडून तब्बल 10 लाखांचा दंड वसूल केला आहे. बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लागेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे या रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत. ठाणे स्थानक परिसरातून रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यातच स्थानकात लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेसमधून उतरणारे अनेक प्रवासी घोडबंदर रोड, मीरा रोड, भाईंदर, वसई या ठिकाणी रिक्षाने जाण्याला प्राधान्य देतात. मात्र अशा प्रवाशांना 9.15 भाडे घेऊन काही रिक्षा चालक प्रवाशांची लूटमार, वाहतूक नियमांची पायमल्ली असल्याची तक्रार ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे आल्या होत्या. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने कारवाई सुरू करत गेल्या 17 दिवसात तब्बल 650 रिक्षा चालकांवर कारवाई केली असल्याची माहिती सहाय्यक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी दिली. प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी रिक्षा स्टड तयार करून दिले आहे. या ठिकाणी एकाच वेळी प्रवाशांसाठी 6 ते 7 पदरी रांगेत रिक्षा उभ्या राहू शकतात, एवढी मोठी जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु काही रिक्षा चालक मुजोरीने वाकून प्रवाशांच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी ठरवून दिलेल्या रांगेत उभे न राहता हे मुजोर रिक्षा चालक रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 च्या प्रवेशद्वारावर उभे राहून प्रवाशांची दिशाभूल करून गाडीत बसवतात आणि जास्त भाड्याची आकारणी करतात. रेल्वे स्टेशन परिसरातील सेवाटीस पुलाखाली रस्त्यावर रिक्षा उभी करून प्रवाशांच्या जाण्या-येण्याला अडथळा निर्माण करतात. अनेकदा प्रवाशांसोबत हुज्जत घालून दादागिरी करणे. लायसन, रिक्षा परवाना नसणाऱ्या रिक्षा चालकावर विभागाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 10 लाखांचा दंड वसूल केला आहे. नियम डावलून जर कोणी रिक्षा चालक वर्तन करताना आढळून आला तर त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे. मेल एक्सप्रेसने ठाणे स्थानकात उतरून मीरा रोड, भाईंदर, वसई आदी ठिकाणी रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मीटरनुसार भाडे आकारणी करावी. नियमभंग करणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबन आणि लायसन्स निलंबनाची देखील कारवाई करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सर्वंकष स्वच्छता अभियान महापालिकेच्या वर्तक नगर प्रभाग व समिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आले.
या ठिकाणी असलेल्या तांचा पाईपलाईनच्या दोन्ही बाजूला जाळ्या बसवाव्यात, तसेच कचरा न टाकण्याचे फलक लावावेत आणि परिसरात मार्शलची नेमणूक करावी. तसेच शहरात रस्त्याच्या कडेला पडलेला राडारोडा उचलण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच ज्या ठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत त्या कुंड्यांमधील कचरा दिवसातून 2 वेळा उचलला जाईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. तसेच शहरात ज्या रस्त्याच्या बाजूला पडलेले डेब्रिज उचलण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी उपवन तलाव परिसरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून येथील सफाईबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. वर्तकनगरमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाईपलाईन परिसर, नाले, दुभाजक, फुटपाथची साफसफाई करण्यात आली. उपवन तलाव येथील पालादेवी मंदिर ते उपवन तलाव परिसर, बनारस घाट परिसर, माजिवडा नाका ते गांधीनगर पाण्याची टाकी, येऊर फॉरेस्ट ते रिक्षा स्टँड, वर्तकनगर नाका, वसंत विहार शाळा ते महावीर मिलेनियम, सिद्धांचल क्लब हाऊस ते HDFC बँक आदी परिसरातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. यावेळी या मोहिमेत सहभागी झालेल्या शिवशांती प्रतिष्ठान संस्थेसह महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांनी शहर स्वच्छ ठेवण्याबाबतची शपथ घेतली. तसेच उपवन येथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या झिरो डम्पिंग ग्राउंड या वाहनाची माहिती आयुक्तांनी जाणून घेतली. रस्त्यावर कचरा टाकणा या नागरिकांना दंड लावावा जेणेकरून नागरिक रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत. तसेच उपवन तलाव येथे जे नागरिक तलावात निर्माल टाकतात त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली. तसेच उपवन तलाव येथे असलेला परिवहनचा थांबा रस्ता रुंदीकरणाच्या कामात काढण्यात आला होता, मात्र तो अद्याप बसविण्यात न आल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. थांबा नसल्यामुळे बसेस थांबत नाहीत, त्यामुळे थांबा बसविण्याची मागणी नागरिकांनी केली. याबाबत कार्यवाही केली जाईल असे आयुक्तांनी यावेळी नमूद केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. देशभरात सुरू असलेल्या लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य आवर्जून पार पाडावे, असे आवाहन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना केले आहे.
शुक्रवारी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी लावण्यात आलेल्या मी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या स्वाक्षरी फलकावर आयुक्तांनी स्वाक्षरी केली तसेच सेल्फी स्टँडचे उद्घाटनही केले. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या दृष्टीने ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मीडिया, आशा सेविका यांच्या माध्यमातून मतदानाविषयी जागृतीचे अभियान सुरू केले आहे. नाला आहे का रस्ता हे ओळखा असं आव्हान आमदार संजय केळकर यांनी दिलं आहे. कोलशेत येथील लोढा स्टर्लिंग समोर जो नाला आहे त्याची साफसफाई अजून झाली नाही. याबाबत येथील नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार केली असता केळकर यांनी तातडीने या नाल्याची पाहणी केली. यावेळी नाला बघितल्यावर केळकर यांनी हा नाला आहे की रस्ता ओळखा असा प्रश्न प्रशासनाला केला आहे. शिवाय येथील STP प्लांट बिघडलेला आहे. याबाबत केळकर यांनी संताप व्यक्त केला असून या नाल्याच्या दुर्गंधीचा त्रास येथील गृहसंकुलातील लोकांना होत असून आजार अनेक पसरले आहेत. या नाल्यात अनेक प्रकारचे प्लास्टिक असून लवकरात लवकर महापालिकेने हा नाला साफ करावा अशा सूचना आमदार केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. धावत्या लोकलमध्ये प्रवाशांकडे देशी विदेशी दारूच्या 200 बाटल्या सापडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान धावत्या लोकलमध्ये एका प्रवाशाकडून मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. नथुराम तांबोळी नावाच्या व्यक्तीला कल्याण GRP पोलिसांनी अटक केली आहे. स्टेशन परिसरात लोकलमध्ये फिरणाऱ्या प्रवास करणाऱ्यांची तपासणी सुरू आहे. CSMT टिटवाळा लोकलमध्ये RPF आणि GRP पोलीस पेट्रोलिंग करत असताना शहाड आणि टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान एक प्रवासी प्रवास करीत होता. त्याच्या हातात एक संशयास्पद बॅग होती. पोलिसांना पाहून तो घाबरून संशयास्पद हालचाली सुरू केल्या. हे पाहून पोलिसांना संशय आला. RPF आणि GRP पोलिसांनी त्या प्रवाशाला टिटवाळा स्टेशनवर ताब्यात घेतले. त्याला पोलीस केबिनमध्ये नेऊन त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली. त्या बॅगेत देशी विदेशी दारूच्या 200 बाटल्या मिळाल्या. या व्यक्तीने ही दारू शहाड येथील एका दुकानातून घेतली. नथुराम तांबोळी असे या व्यक्तीचे नाव आहे. तो खडवली येथे राहतो. कल्याण GRP पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. ठाणे अग्निशमन दलाचे शिल्पकार आणि माजी प्रथम मुख्य अग्निशमन अधिकारी धनंजय निंबाळकर ह्यांचे शुक्रवार सायंकाळी 4:30 दरम्यान हृदयविकारामुळे दुःखद निधन झाले. त्यांनी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाची सुरुवात केली. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून रात्री ठीक 10:30 वाजता निघणार आहे. मुख्यमंत्र्यांनी 20 जूनला अयोध्या येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. 20 जून रोजी महंत गोपाल दास यांच्या जन्मदिवसाच्या निमंत्रणासाठी महंत महेंद्र दास यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी 20 जूनला अयोध्येला येणार असल्याचे आश्वासन महंत महेंद्र दास यांना दिले आहे. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से मेरी मुलाकात हुई है, एकनाथ शिंदे जी से, और अयोध्या में राम जन्मभूमि तीर्थ ट्रस्ट के अध्यक्ष परम पूज्य स्वामी नृत्य गोपाल दास जी महाराज का जन्म महोत्सव मनाया जा रहा है. जिस जन्म महोत्सव में बहुत बड़ा पूरे देश के लोग संत महात्मा आने वाले हैं, उस संत सम्मेलन में माननीय मुख्यमंत्री जी को आमंत्रित करने के लिए आज हम आए थे. और माननीय मुख्यमंत्री जी ने आश्वासन दिया है कि वो अयोध्या में होने वाले परम पूज्य स्वामी नृत्य गोपाल दास जी के 86वें जन्म महोत्सव में शामिल होने के लिए अयोध्या
20 जून को पहुंचेंगे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे स्थानकाबाहेरील मुजोर रिक्षा चालकाच्या विरोधात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाची धडक मोहीम. 10 लाखांचा दंड वसूल. रस्त्यावर कचरा टाकणा या नागरिकांना दंड लावावा. आयुक्त सौरभ राव. आणि नाला आहे का रस्ता, हे ओळखा. आमदार संजय केळकरांचं आव्हान. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे अनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.